तर गाडी कधीच बाहेर लावू नका. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझं नाव आहे प्रसाद वाघ आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल राहणार आहे. कारण मी अशा ठिकाणी चाललोय ती जागा एकदम सगळ्यांसाठी स्पेशल आहे. बरेच जण जाऊन आले असतील, पण मी फर्स्ट टाइम चाललोय. कारण माझी खूप वर्षांपासून एक इच्छा होती की मला त्या ठिकाणी जायचं होतं, पण ते ठिकाण खूप दूर आहे, मीन्स वृंदावन. बट एवढा लांब मी नाही जाऊ शकत प्रेम मंदिर बघण्यासाठी. तर एवढं माझं बजेट नाही, त्यामुळे मी आज पुण्यामध्ये आलोय आणि मी आज चाललोय प्रेम मंदिर बघण्यासाठी. तर प्रेम मंदिर म्हटलं तर सगळ्यांनाच आपल्या आपल्या पार्टनरची आठवण येते. असं वाटतं की पार्टनरला पण सोबत घेऊन जाऊ, पण क्या बात है सर, क्या बात है सर. तुमच्या भावाला कोणी पार्टनर नाहीये की जी तिथं सोबत घेऊन जाऊ आपण तिला. चल झूठा. आणि ब्लॉगिंग त्यांच्यापासून स्टार्टिंग केली म्हटल्यावर ते पण सपोर्ट करतील आपल्याला. तर मंदिर 5 वाजता ओपन होतं ते, कारण दुपारी ते मंदिर बंद असतं. तर आपण आता 5 वाजले, तर आपण अर्ध्या तासामध्ये रेडी वगैरे होऊन निघू मंदिराला. तर जय श्री कृष्ण, राधे राधे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक शेअर कमेंट करा. तर सो गाईस, मी झालो रेडी जाण्यासाठी. तर हा माझा आउटफिट. कुठे चाललो आपण? आमचे विनोद दादा ते पण रेडी झाले बॅग वगैरे घेऊन. मस्तपैकी ब्लॉग बनवत वगैरे आपण ओला बुक केली होती, तर ओला काही लवकर नाही आली आणि त्याच्यामुळे मग आता आपण चाललोय ऑटोनी. तर काही एवढं लांब नाहीये, जवळच आहे. अजून बिस्किट खायचं अजून. आम्ही आलोय इस्कॉन रोडला. तर इथं समोरच गेट आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर. तर जरा भारी वाटते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, जर इथे येणं असेल तर गाडी कधीच बाहेर लावू नका, कारण की बाहेर पार्किंग नाहीये. कारण की भाऊनी लास्ट टाइम गाडी बाहेर लावली होती, तर 1000 रुपयाची फाईन मारली होती त्यांना. मी लास्ट टाइम पण आलो होतो, पण त्या टायमाला नाही का माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्या टायमाला मी रेडमीचा मोबाईल युज करतो, त्याच्यामुळे फोटो वगैरे ब्लॉगिंग वगैरे काही करू शकत नव्हतो. तर असंच याचा मोबाईल त्याचा मोबाईल घेऊन रील वगैरे काढायचो. पण आता तुमच्या भावाने नवीन मोबाईल घेतलाय, तर तुम्हाला दाखवतो. तर हा, तुम्हाला दाखवतो मी नो पार्किंगच्या गाड्या कशा उचलतात. अभी मजा आएगा ना भिडो. गाड्या उचलणं चालू आहे इथं. तोच पोलीसवाला इथं जो गाड्या उचलतोय बघा, फाईन मारताय फटाफट. तर एवढं लक्षात ठेवा, फक्त बाहेर गाडी लावू नका. गाडी लावायची मध्ये पार्किंग दिली त्यांनी, मध्ये पार्किंग मध्येच गाडी लावा, नाही तर तुमची गाडी पण अशी उचलल्या जाईल. हे अशी लटकती गाडी हवेमध्ये. सगळ्यात फास्ट सर्व्हिस म्हणजे पुण्यातली सर्वात फास्ट सर्व्हिस म्हणजे ट्रॅफिक पोलीस, नाही का? नो पार्किंग मध्ये गाड्या लगेच पोहोचून जातात. यस. तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे. हरे कृष्ण बाबा. आगन लावल्याने एवढं थंड वाटतं डोक्याला, एकदम चंदन असतं, एकदम शांत शांत वाटतं. अरे लास्ट टाइम आलो होतो, तू एवढी गर्दी नव्हती माहिती का? आता एवढी. संडे आहे ना, हा ना, सगळ्यांना सुट्टी वगैरे असते ना वीकेंड. चला तर जसं आपल्याला सांगितलं स्टार्टिंगला खिचडी खायची सांगितली होती आणि गर्दी जास्त आहे. समोर इस्कॉनचं मंदिर आहे, दाखवतो. मस्त मज्जा आहे, बघू आपण फिरू. आदू बेटा, पहिले खिचडी खायची का दर्शन करायचं? पहिलं दर्शन करू, मग खिचडी खायला यायची, नाही का? तुला भूक लागली का? आधी दर्शन करायचं. तर हा फर्स्ट गेट, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा.
रात्री पण एवढं भारी वाटतं इथं यायला. हे मंदिर पूर्ण 6 एकरामध्ये बांधले. याला बांधण्यासाठी अक्कल 7 वर्ष लागले. त्यामध्ये अख्खं पाणी असतं, पूर्ण पाण्याने भरलेलं असतं, पण आता नाहीये सध्या याच्यामध्ये पाणी वगैरे. तर खूप भारी वाटतं इथे येऊन. खूप मस्त एकदम नेचर पण चांगलं आहे, मस्त आहे. याच्यामध्ये पण पाणी असतं, जे की संध्याकाळी 7च्या नंतर चालू होतं, 6:30-7च्या नंतर. एवढं भारी झुंबर वगैरे लावलंय त्यांनी. तर आमचं दर्शन झालंय, आम्ही प्रसाद पण घेतलाय मस्तपैकी. जवळ बालाजीचं मंदिर आहे, आपल्याला तिकडे पण जायचंय. तर आम्ही चाललोय आता बाहेर खिचडी वगैरे खायला. तर तुम्हाला सांगितलं होतं मी इथली खिचडी खूप टेस्टी असते म्हणून. एन्जॉय युअर मोमेंट. तो गाईस, तर आम्ही आलोय आता घरी. आज कसं वाटलं बेटा तुला? किती Big thank you for being here.